नमस्कार, रोशनाच्या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत बटाट्याचा रस्सा. अगदी झटपट तयार होणारा किंवा बटाट्याची आमटी म्हणू शकता तुम्ही. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले फोडणीमध्ये, कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा एक चिरून टाकलेला आहे आणि एक चिमूटभर आपण हिंग टाकायचं आहे. थोडंसं कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण एक टोमॅटो पिकलेला टाकायचा आहे, तोही थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण आमटीला लागणारं जेवढं मीठ आहे तेवढं पूर्ण याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल. कांदा टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटा काप करून घेतले आहे. 2 बटाट्याचे काप सालं काढून आपण करून घेतलेले आहेत. ते याच्यामध्ये टाकून तेलामध्ये छान 1-2 मिनिटं परतून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत. तर 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे 1 आणि थोडंसं पाव चमचा आपण लाल कोल्हापुरी मिरची टाकलेली आहे. तर सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण भिजवलेली तूर डाळ अर्धी वाटी अर्धा तास आधी भिजत ठेवली होती, ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण हे मंद गॅसवरती शिजू देणार आहोत. डाळ पूर्ण आपल्याला मऊसूत अशी शिजवायची नाही, पण हाताने चेक करायचं आहे की बटाटा आणि डाळ व्यवस्थित शिजली असेल तर आपल्याला गॅस बंद करायचा. अशा पद्धतीने आपण मंद गॅसवरती आमटी शिजवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून इथे आपला बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे. जर तुम्हाला रोशनाची रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.